राजगृहात आम्ही आहोत जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलं आणि त्याच राजगृहात बाबासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे त्यांचे फोटो आहेत त्यांच्या कारकिर्दीतले. आपण जर हा फोटो बघत असाल तर सगळे जे वेगवेगळे डेलिगेशन आहे ते बाबासाहेबांना भेटलेला फोटो आहे. त्याच्या खालचा जर फोटो बघितला तर वेगवेगळ्या महिला ज्या आहेत त्यांचे प्रश्न आणि बऱ्याच गोष्टी घेऊन बाबासाहेबांना भेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर हा 1943 सालातला 16/4/1943 सालातला फोटो आहे, ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आले होते त्यावेळेचा हा फोटो आहे. त्याच्यावरचा जर आपण हा फोटो बघत असाल तर दीक्षाभूमीवर ज्यावेळेला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तेव्हाचा फोटो आहे. आणि त्याच्या बाजूला जर आपण बघत असाल तर हा संसदेतला फोटो आहे बाबासाहेबांचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो पुणे करार ज्याच्यावर खूप चर्चा होते तो या ठिकाणी सेंट्रल जेलच्या तिथला बाबासाहेबांचा फोटो असल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूणच ह्या सगळ्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेला दीक्षा घ्यायला जात होते तेव्हाचा हा सगळा फोटो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडं जर आपण फोटो बघितले तर बाबासाहेबांची जी शाळा आहे साताऱ्यातली त्या शाळेचा सुद्धा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाबासाहेबांनी एक जनता नावाचा एक न्यूजपेपर काढला होता, त्या न्यूजपेपरमधला हा फोटो पाहायला मिळतो. आणि हा फोटो बघितल्यानंतर ह्या जोखडदंडातला माणूस बघितल्यानंतर अण्णाभाऊंच्या ओळ्या आठवतात. अण्णाभाऊ म्हणतात, गुलामगिरीच्या चिखलामध्ये ऋतून बसला तो ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव. तर ह्या अण्णाभाऊंच्या ओळी या जनता पक्षाचं हे आहे वर्तमानपत्राचं जे पृष्ठ आहे त्याचा जो फोटो आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर ह्या आठवतात. आणि आपण जर इकडं ह्या सगळ्या बाबासाहेबांच्या रूममध्ये फिरत असताना इकडं आपण जर बघत असो तर सगळ्यात एक महत्त्वाची जी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आहे, हा बाबासाहेबांचा अस्थिकलश या ठिकाणी त्यांच्या ह्या राजगृहात ठेवला असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा बरोबर या ठिकाणी जो अस्थिकलश आहे त्याच्या आतमध्ये बाबासाहेबांच्या अस्थी पाहायला मिळतात. आणि एकूणच हा सगळा राजगृहाचा पूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या ज्या आठवणी आहेत त्या या ठिकाणी संपूर्ण या सगळ्या जोपासल्याचंही पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्या बाजूला जी खोली आहे बाबासाहेबांचं 6 डिसेंबर 1956ला ज्या वेळेला निर्वाण झालं त्यावेळेला त्यांचं दिल्लीवरून जे पार्थिव आणलं गेलं होतं ते पार्थिव याच ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आणि त्याच्या ज्या सगळ्या आठवणी आहेत त्या सगळ्या जे इथं जपण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आणि त्याच्याशी संबंधित जे फोटो आहेत तेही या ठिकाणी लावण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे. आणि एकूणच सगळे खेड्यापाड्यातून गावगाड्यातून अखंड देशभरातून जे बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत, बाबासाहेबांवर प्रेम करणारे जे लोक आहेत ते ज्या वेळेला राजगृहाला भेट देतात त्यावेळेला या संपूर्ण खोली हा अस्थिकलश आणि या सगळ्यांचं दर्शन घेत असतात. राजगृहात या ठिकाणी सगळं रिपोर्टिंग करत असताना प्रथमेश केदारे नावाचा एक तरुण भेटला आहे जो या ठिकाणी राजगृह आणि या सगळ्या परिसरात गाईड म्हणून काम करतो. प्रथमेश या राजगृहात येणाऱ्या लोकांना अनुभवतो, तो बघतो काय भावना असतात. आणि एकंदरीत या वास्तूवर खूप दिवस झालं तो खूप बोलतोय, खूप लोकांना सांगतोय. काय नक्की अनुभव आहे? खूप भारी अनुभव आहेत. ही वास्तूच याच्यामध्ये एक ऊर्जा स्थान आहे. या वास्तूत जे पण येतात ते लांबून लांबून गावातून लोक येतात की बाबासाहेब ज्या वास्तूत राहिले त्या वास्तूत आपण जातोय, बाबासाहेबांच्या वस्तू बघतोय, ते त्यांना सौभाग्य वाटतं की आपण या वास्तूमध्ये आहे. तर हे वास्तू खूप ऊर्जा स्थान आहे लोकांसाठी की लांबून लांबून 14 एप्रिल असो, 6 डिसेंबर असो, माता रमाईची जयंती असो, ह्या वास्तूला लोक भेट देतात आवर्जून. चैत्यभूमीला पण जातात पण ह्या वास्तूला पण सुद्धा आवर्जून ते भेट देतात. ही या वास्तूची खासियत आहे. तुम्ही मगाशी म्हणाला की हे बाबासाहेबांचं ड्रीम होम होतं आणि हे साधारणतः 1935ला बनवलं गेलं आहे, परंतु अजून ह्याच्यात काही चेंज झालेलं दिसत नाहीत. हो, तसं ती वास्तू तशी आंबेडकर फॅमिलीने तशी मेंटेन ठेवली आहे. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आहेत, आदरणीय आनंदराव साहेब आहेत, त्यांनी तशी वास्तू ही मेंटेन ठेवली आहे म्हणून ती आज लोकांना बघायला उपलब्ध आहे. जे आंबेडकर फॅमिलीने ती उपलब्ध करून दिली त्याबद्दल तर सगळ्यात पहिले आंबेडकर फॅमिलीचे आपण आभार मानले पाहिजे. नाही, परंतु याच्यात जो बदल नाही करण्यात आलेला नाही आहे कुठलाच, म्हणजे त्या लाद्या तशाच आहेत, दरवाजे तसेच आहेत, काय नक्की? हां, तेच ना. आपण ॲज इट इज ओरिजिनलच सगळं ठेवलेलं आहे. जसं बाबासाहेबांनी वास्तू तशी वापरलेली आहे तसंच आपण ते ठेवलेलं आहे. लोकांना ती बघायला भेटते आहे की आपण खरंच बाबासाहेब ज्या लादीवर वावरले ते दरवाजे, ती वास्तू तशीच आहे. तर लोकांमध्ये ती ऊर्जा निर्माण होते की हां, की खरंच आपण जिथं बाबासाहेब वावरले त्या वास्तूला भेट दिली. ते मनात
आनंद व्यक्त करून ह्या राजगृहातून बाहेर पडतात की खरंच आपण ही वास्तू खूप प्रेमाने निर्मळाने बघून बाहेर पडतो आहे. परंतु ड्रीम होम होता आणि त्यांनी पुस्तकांसाठी खास हे राजगृह बनवलं होतं. हो, खरंच हे पुस्तकांसाठी त्यांना वाचण्याची आवड असल्यामुळे त्यांनी हे राजगृह निर्माण केलं. त्यामध्ये ते स्वतः राहिलेले आहेत. आणि वाचनाची आवडमध्ये म्हणून आपण एक विचार करू शकतो, एवढे मोठे महापुरुष भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पुस्तकांसाठी राजगृहाचं निर्माण केलं. म्हणजे त्यांचं पुस्तक प्रेम आपण यात बघू शकतो की किती ते व्यासंग होता त्यांच्या पुस्तकांचा, की पुस्तकच आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकतं. ही त्यांची किती चांगली भावना होती की पुस्तक हीच आपले जीवन सुधारू शकतं. म्हणून पुस्तकांसाठी एवढं भव्य इमारत बांधणं हे फक्त हेच महापुरुष विचार करू शकतात. इथल्या ज्या वस्तू आहेत, आता इथले सगळे जे काय इलेक्ट्रिक बोर्ड म्हणा किंवा दरवाजे म्हणा, छोट्या छोट्या लाद्या, तर या सगळ्यांना टच केल्यानंतर एक फील जाणवतं. हो, नक्कीच जाणवतो. कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या वस्तूंना हात लावले आहेत, ज्या ज्या वस्तूंना आपण संगोपन करून ठेवलं आहे त्या वस्तूंचं, खरंच ते बघणं, त्यांना असं लांबूनही बघणं तर असं वाटतं की बाबासाहेब आपल्यासोबत आहेत, ते आपल्यासोबत वावरतात आहे. त्यांची शिकवण, त्यांचे जे समाजाला त्यांनी जे मार्ग दाखवला आहे त्याच्याबद्दल त्यांचा जो आदर्श आहे तो या घरात येऊन कळतो की खरंच की बाबासाहेबांनी ही वास्तू निर्माण करण्याच्या मागे किती मोठा त्यांचं विचार असेल की लोकांनी काहीतरी प्रेरणा घ्यावी या वास्तूकडून. पुस्तकांसाठी त्यांनी ही वास्तू बांधलेली, म्हणून त्यांचा विचार हा किती अव्यढव्य असेल त्या बाबतीत. लोकांचे रिॲक्शन कसे असतात? खूप म्हणजे गावाकडून आलेले लोक खूप इमोशनल होतात वगैरे, की बोलतात की काही काही लोक तर म्हातारे म्हणजे वयस्कर होतात, ते येतात की आम्हाला माहीत नव्हतं की बाबासाहेब इथं राहिलेले. कारण का लोक जास्त चेताभूमीला जातात, म्हणून इथं आल्यावर ते एकदम भावूक होतात की हा बाबासाहेबांचा इथं काठे आहेत, त्यांचे रमाईंचा संसार आहे. हे बघून लोक भावूक होतात की खरंच त्या टायमी बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू आहेत की किती भाग्याची गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर बाबासाहेबांनी ज्या वापरलेल्या वस्तू आहेत त्या आपण बघतो आहोत, त्यांना स्पर्श करतो आहोत. हा अनुभव घेणं हे एक ऊर्जेचं स्वरूप असल्याच्या ही भावना जी आहेत ते हे सगळे लोक व्यक्त करताना दिसत आहेत. मनीष पोळेकरसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई.